कधी तुम्हाला असा अनुभव आलाय का की तुम्ही सकाळी झोपेतून उठता, फोन हातात घेता आणि तुमच्या फोनवर एका ज्योतिष ॲपचं नोटिफिकेशन येतं? हो, म्हणजे आजकाल हे बऱ्याचदा होतं. एक्झॅक्टली. आणि त्यात असं काहीतरी लिहिलेलं असतं की आज तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजनाबद्दल थोडी चिंता सतावेल आणि जवळच्या नात्यात अचानक ताण येऊ शकतो. तुम्ही विचार करता, अरेच्छा, काल रात्रीच माझं आणि माझ्या जोडीदाराचं भांडण झालं होतं आणि मी माझ्या क्रेडिट कार्डचं बिल बघून थोडा टेन्शनमध्ये होतो. आणि मग लोकांना वाटतं की हे ॲप किती अचूक आहे. हो ना, लोकांना वाटतं हे काहीतरी जादुई आहे, ग्रहांची काहीतरी रहस्यमय जोडणी आहे जी आपल्याबद्दल सर्व काही जाणते. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की हे ॲप तुमचे तारे किंवा ग्रह वाचत नाहीये, तर ते अक्षरशः तुमचं खाजगी कॅलेंडर, तुमचं लोकेशन आणि तुमची सर्च हिस्ट्री वाचत आहे. आजचा आपला विषय आहे अत्यंत वेगाने वाढणारा आणि तितकाच चिंताजनक उद्योग, ॲस्ट्रॉलॉजी ॲप्स. म्हणजे ॲस्ट्रोसेज, ॲस्ट्रोपॉक, कोस्टार सारखे ॲप्स ज्यांनी आज कोट्यावधी युजर्सना अक्षरशः वेड लावला आहे. अगदी बरोबर. या ॲप्सची तथाकथित अचूकता ही खऱ्या अर्थानं डेटा चोरी आणि डिजिटल पाळत ठेवणे यावर आधारित आहे की मानवी मानसशास्त्राचा पद्धतशीरपणे केलेला हा गैरवापर आहे, हा आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या विषयावर माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. ही ॲप्स अध्यात्म किंवा मार्गदर्शनाच्या नावाखाली चालणारा एक अत्यंत क्रूर डेटा ब्रोकिंग व्यवसाय चालवत आहेत. म्हणजे तुमचा भर डेटा चोरीवर आहे? होय, ते तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुमचा सर्वात खाजगी डेटा गोळा करतात आणि त्यातून कोट्यावधी रुपयांची एक न संपणारी साखळी तयार करतात. मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि डेटा चोरीचा मुद्दा गंभीर आहे हे मी नाकारत नाही. पण याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन थोडा म्हणजे पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं डेटा चोरी हा मुख्य धोका नाहीये? खरं तर नाही. जर आपण फक्त डेटा ट्रॅकिंगवर फोकस केला तर आपण या ॲप्सच्या खऱ्या आणि सर्वात भयंकर धोक्याकडे दुर्लक्ष करत आहोत. तो धोका आहे मानवी मेंदूची आणि मानसशास्त्राची केली जाणारी अल्गोरिदम आधारित हाताळणी. या ॲप्सची खरी ताकद तुमच्या फोनमधील डेटामध्ये नाहीये, तर तुमच्या स्वतःच्या मेंदूतील असुरक्षिततेमध्ये आहे. हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? अजिबात नाही. मानवी मेंदूचे जे नैसर्गिक कमकुवत दुवे आहेत, जसे की कन्फर्मेशन बायस आणि बार्नम इफेक्ट, त्यांचा अतिशय हुशारीने वापर करून हे ॲप्स लोकांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे परावलंबी बनवत आहेत. ही लढाई सायबर सिक्युरिटीची नसून ती मानवी विवेकाची आणि मनोविज्ञानाची आहे. लोक स्वतःहून आपला मेंदू या अल्गोरिदम्सच्या स्वाधीन करत आहेत. मला वाटतं तुम्ही या ॲप्सच्या तांत्रिक क्षमतेला आणि त्यांच्या पडद्यामागे चाललेल्या डेटा पाईपलाईनला खूप कमी लेखत आहात. हे फक्त काही मानसशास्त्रीय खेळ उरलेले नाहीत. आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲप्स एक्सपोज्ड या अत्यंत महत्त्वाच्या अहवालावर नजर टाकूया. हां, सांगा. यांनी दाखवून दिलंय की बाजारातील निम्म्याहून अधिक लोकप्रिय ॲस्ट्रॉलॉजी ॲप्स युजर्सचा डेटा फक्त ट्रॅक करत नाहीत, तर तो थर्ड पार्टी डेटा ब्रोकर्स, जाहिरातदार आणि AI कंपन्यांना थेट विकतात किंवा शेअर करतात. पण हे तर बरेच ॲप्स करतात ना? हो, पण इथे स्वरूप वेगळं आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर मूनली ॲपचा तो मोठा डेटा लीक आठवून पहा. तब्बल 60 लाख युजर्सची अत्यंत संवेदनशील आणि खाजगी माहिती रातोरात इंटरनेटवर उघड झाली. यात फक्त जन्मतारीख नव्हती. यात लोकांचे अचूक GPS लोकेशन्स आणि ईमेल ID होते. विचार करा, हॅकर्स या माहितीचा वापर करून किती सहजपणे ब्लॅकमेलिंग किंवा स्टॉकिंग करू शकतात. कोस्टार सारखे ॲप्स इन्स्टॉल होतानाच तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट्स आणि लोकेशनचा ॲक्सेस मागतात. ग्रहांची स्थिती सांगण्यासाठी माझ्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टची काय गरज आहे? कोणत्याही ई-कॉमर्स किंवा सोशल मीडिया ॲपवरूनही लीक होऊ शकतो. पण ई-कॉमर्स ॲप्स तुम्हाला तुमचं भविष्य सांगण्याचा दावा करत नाहीत. ते मान्य आहे, पण त्यामुळे ज्योतिष ॲप्सना फक्त डेटा चोरीसाठी टार्गेट करणं मला योग्य वाटत नाही. मी तुम्हाला यामागील खरी मानसशास्त्रीय यंत्रणा समजावून सांगते, जी कोणत्याही डेटाशिवाय काम करते. तुम्हाला 1949चा डॉक्टर बर्ट्रम फॉरर यांचा ऐतिहासिक प्रयोग माहिती असेल. तो व्यक्तिमत्व चाचणीवाला प्रयोग. एक्झॅक्टली. फॉरर यांनी एका वर्गात आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यक्तिमत्व चाचणी दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक व्यक्तीला एक बंद पाकिटात त्यांचा वैयक्तिक रिपोर्ट दिला.
विद्यार्थ्यांनी तो रिपोर्ट वाचला आणि 5 पैकी 4.26 इतकी अचूकतेची रेटिंग दिली. म्हणजे जवळपास 85% विद्यार्थ्यांना वाटलं की तो रिपोर्ट हुबेहूब त्यांच्याच आयुष्याबद्दल बोलत आहे. हो, पण नंतर फॉरर यांनी सांगितलं की तो रिपोर्ट सगळ्यांसाठी एकच होता. अगदी बरोबर. फॉरर यांनी वर्तमानपत्रातील एका ज्योतिष सदरातून काही अत्यंत अस्पष्ट पण पॉझिटिव्ह वाक्य उचलली होती आणि तीच सर्व विद्यार्थ्यांना दिली होती. याला आपण बार्नम इफेक्ट म्हणतो. ही ॲप्स अगदी तेच करतात. म्हणजे तुम्ही म्हणता की ते फक्त जुनीच युक्ती वापरतायत. हो ना, ते अशी अस्पष्ट विधाने तयार करतात जसे की तुम्हाला कधी-कधी स्वतःवर शंकाही येते, पण बाहेरून तुम्ही लोकांना खूप आत्मविश्वासू वाटता. आता मला सांगा, ही वाक्ये जगातल्या कोणत्या माणसाला लागू पडत नाहीत? यासाठी तुमच्या कॅलेंडरच्या ॲक्सेस घेण्याची गरजच नाहीये. हे ॲप्स AIचा वापर करून केवळ डिजिटल कोल्ड रीडिंग करत आहेत. लोकांचा स्वतःचा मेंदू त्या वाक्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याशी जोडून घेतो. मी तुमचं बार्नम इफेक्टचं लॉजिक समजू शकतो, पण तुम्ही आजच्या अल्गोरिथम्सच्या क्षमतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात. जर हे फक्त मानसशास्त्रीय विधान असते तर मग ॲस्ट्रोसेज आणि ॲस्ट्रोटॉक सारख्या ॲप्सना युजर्सच्या फोनमधील कॉल लॉग्स आणि कॅलेंडर इव्हेंट्सची परवानगी कशासाठी हवी असते? पण ते परवानग्या मागतात कारण... एक सेकंड, मी तुम्हाला हे कसं काम करतं ते सांगतो. समजा तुमच्या कॅलेंडरमध्ये उद्या सकाळी फॅमिली कोर्टात किंवा एखाद्या मोठ्या रुग्णालयात तुमची अपॉइंटमेंट बुक केलेली आहे. या ॲपच्या अल्गोरिथमला बॅकग्राऊंडमध्ये तुमच्या कॅलेंडर सिंकमधून ही माहिती मिळते आणि मग अगदी अचूक टायमिंग साधून हे ॲप तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवतं की आजचा दिवस आरोग्याच्या किंवा कायदेशीर प्रकरणांमध्ये थोडा तणावाचा ठरू शकतो. अरे बापरे. हो, हे वाचून तो युजर अक्षरशः थक्क होतो. तो म्हणतो, अरे बापरे, हे तर अगदी अचूक भाकीत आहे. पण हा बार्नम इफेक्ट नाहीये. हे निव्वळ तांत्रिक पाळत ठेवण्याचं काम आहे. हे डिजिटल सर्व्हेलन्स आहे. याला तुम्ही फक्त मानवी मेंदूचा खेळ कसा म्हणू शकता? मी हे मान्य करते की असा तांत्रिक ॲक्सेस घेतला जाणं अत्यंत चुकीचं आहे आणि प्रायव्हसीच्या दृष्टीने धोकादायक आहे. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की कोणत्याही तांत्रिक ॲक्सेसशिवायही लोक ॲप्सना तितकेच अचूक मानतात. केरळ युनिव्हर्सिटीच्या 2018च्या प्रयोगाकडे जरा लक्ष द्या. त्यांनी काय शोधून काढलं? त्यांनी 300 विद्यार्थ्यांवर एक सविस्तर प्रयोग केला होता. त्यांना 2 प्रकारच्या ज्योतिष रीडिंग्स देण्यात आल्या. एक रीडिंग खऱ्या अर्थाने त्यांच्या अचूक जन्मतारीख आणि ग्रहांच्या स्थितीवर आधारित होती आणि दुसरी रीडिंग निव्वळ जेनेरिक बार्नम विधाने वापरून बनवली होती, ज्यामध्ये डेटा वापरला नव्हता. एक्झॅक्टली. यात कसलाही फोन डेटा, लोकेशन किंवा कॅलेंडर ॲक्सेस वापरला नव्हता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठलाही वैयक्तिक डेटा न वापरता दिलेली ती बार्नम विधानेच विद्यार्थ्यांना अधिक अचूक आणि स्वतःच्या आयुष्याशी मिळती-जुळती वाटली. फ्रेंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1991 मध्येही हेच सिद्ध केलं होतं. पण फ्रेंच यांचा प्रयोग 1991 मधला होता. त्या काळी कुणाच्या हातात स्मार्टफोन नव्हते. आज अल्गोरिदम खूप वेगळ्या स्तरावर काम करत आहेत. तंत्रज्ञान नक्कीच बदललं आहे, मी ते नाकारत नाही. पण मानवी मेंदू 1949 किंवा 1991 पासून अजिबात बदललेला नाही. आपण कन्फर्मेशन बायसला खूप सहज बळी पडतो. म्हणजे आपण फक्त सोयीचं लक्षात ठेवतो. हो, कसं आहे माहितीये का, ॲप तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल 10 गोष्टी सांगतं. त्यातील 2 गोष्टी तुमच्या आयुष्याशी चुकून जुळतात आणि उरलेल्या 8 गोष्टी पूर्णपणे चुकीच्या असतात. पण तुमचा मेंदू त्या 2 जुळलेल्या गोष्टींना इतकं घट्ट धरून ठेवतो की तुम्ही स्वतःच त्या ॲपला अचूक ठरवून मोकळे होता. आणि मशीन लर्निंगसुद्धा शेवटी तुमच्या बिहेवियरल पॅटर्नवर अवलंबून आहे. तुम्ही ॲपमध्ये आरोग्य पानावर जास्त वेळ थांबलात तर अल्गोरिथम पुढची भविष्यवाणी साहजिकच आरोग्याभोवती फिरवतो. मला तुमचा कन्फर्मेशन बायसचा मुद्दा मान्य आहे. मानवी मेंदूचा कमकुवतपणा हा नक्कीच एक फॅक्टर आहे. पण मला पुन्हा प्रायव्हसी आणि कॉर्पोरेट फसवणुकीच्या मुद्द्यावर यायचं आहे. बरं, सांगा. कारण तिथेच खऱ्या अर्थाने या व्यवसायाचा अंधार दडलेला आहे. दी आउटलाईनने 2018 मध्ये या ॲप्सवर एक अत्यंत खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला होता. यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये कसं फसवून लिहिलं जातं ते बघा. मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, नो डेटा शेअर्ड. जेणेकरून युजरला असुरक्षित वाटावं. अगदी. पण जर तुम्ही वेळ काढून त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सच्या फाईन प्रिंटमध्ये गेलात तर अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेलं असतं की तो डेटा अफिलिएट्स आणि पार्टनर्ससोबत शेअर केला जाऊ शकतो. हे पार्टनर्स कोण आहेत? ते जाहिरातदार आहेत, डेटा ब्रोकर्स आहेत. आणि याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे यातलं कोलॅटरल डॅमेज. कोलॅटरल डॅमेज म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? कोलॅटरल डॅमेज म्हणजे तिसऱ्या व्यक्तींच्या डेटाचा विनाकारण होणारा गैरवापर.
विचार करा, आजकाल लोक या ॲप्सवर गुण दोष किंवा कंपॅटेबिलिटी तपासण्यासाठी काय करतात? ते त्यांच्या जोडीदाराचा, त्यांच्या एक्स पार्टनरचा, मुलांचा आणि मित्रांचा डेटा या ॲप्समध्ये टाकतात. म्हणजे जन्मतारीख आणि वेळ. होय, आणि त्या तिसऱ्या व्यक्तीने हे ॲप इन्स्टॉलही केलेलं नसतं, त्यांनी कोणतीही संमती दिलेली नसते. तरीही त्यांचा हा अत्यंत खाजगी डेटा या कंपन्यांच्या सर्व्हरवर कायमचा जमा होतो आणि विकला जातो. Astrology.com सारख्या साईट्सच्या पॉलिसीमध्ये तर स्पष्ट लिहिलं आहे की ते युजर्सचे चॅट्स AI मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी वापरतात. म्हणजे युजर्सचं खाजगी बोलणं AI साठी वापरलं जातं. एक्झॅक्टली. युजर ज्योतिषाला विचारतोय की आम्ही घटस्फोट व्हायला आहोत का, आणि हे अत्यंत खाजगी भावनिक संभाषण एक AI मॉडेल ट्रेन करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरलं जात आहे. तुम्ही कोणत्याही स्पष्ट संमतीशिवाय लोकांच्या भावना धोक्यात टाकत आहात. हे जे तुम्ही सांगताय ते ऐकायला खूप गंभीर वाटतंय आणि त्यात तथ्यही आहे. पण मला माफ करा, मी याकडे ॲप्सची चोरी म्हणून न पाहता युजर्सच्या डिजिटल साक्षरतेचा अभाव म्हणून पाहते. हे ॲप्स युजर्सच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांना डेटा टाटायला लावत नाहीत. पण ते फसवणूक तर करतात ना. ॲप इन्स्टॉल करताना लोक न वाचताच अलाव ऑलवर क्लिक करतात. तो त्यांचा स्वतःचा चॉईस असतो. पण सुदैवाने आता आपण एका मोठ्या कायदेशीर बदलाच्या उंबरठ्यावर आहोत, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. भारताच्या नवीन DPDP ॲक्ट 2023 म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टकडे लक्ष द्या. हो, पण त्या कायदेशी प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण व्हायला आणि कंपन्यांना नियम पाळायला भाग पाडायला 2027 उजाडणार आहे. अंमलबजावणीला वेळ लागेल हे मान्य आहे, पण कायद्याची भक्कम चौकट आता तयार झाली आहे हे महत्त्वाचं आहे. या कायद्यानुसार आता ही सर्व ज्योतिष ॲप्स डेटा फिड्युशरीज मानली जाणार आहेत. त्यांना आता युजरची स्पष्ट इन्फॉर्म्ड कन्सेंट घेणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे. आणि जर त्यांनी नियम मोडले तर? जर त्यांनी नियम मोडले तर 2027 पर्यंत या ॲप्सवर 200 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची स्पष्ट तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळे कायदेशीर पातळीवर आपण डेटा सुरक्षेची काळजी घेत आहोत. पण माझा मुख्य प्रश्न तिथेच राहतो. समजा कायद्याने तुमचा डेटा 100% सुरक्षित केला, तरीही जे मानसिक शोषण सुरू आहे त्याचं तुम्ही काय करणार आहात? मानसिक शोषण आणि आर्थिक शोषण हे एकमेकांत अतिशय घट्ट गुंतलेले आहेत. या उद्योगाची आर्थिक आकडेवारी बघितली की तुम्हाला धडकी भरेल. स्टोरीबोर्ड 18/2025च्या अहवालानुसार केवळ एका ॲस्ट्रोटॉक ॲपचा गेल्या वर्षाचा महसूल 659 कोटी रुपये होता. अरे बापरे. होय, 659 कोटी. जागतिक बाजारपेठ $3 बिलियन होती आणि 2030 पर्यंत ती $9 बिलियन पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे ॲप्स भीतीचे मार्केटिंग करत आहेत. हां, म्हणजे तुमच्यावर लवकरच एखादं संकट येणार आहे असं सांगून. अगदी बरोबर. ते जाणीवपूर्वक तुम्हाला एका असुरक्षित मानसिक अवस्थेत ढकलतात, जिथे तुम्ही घाबरून त्यांचे 300 रुपये प्रति मिनिटवाले प्रीमियम कन्सल्टेशन विकत घेता. आणि आता तर ते तुमचाच डेटा वापरून ॲस्ट्रोसेज AI सारखे AI मॉडेल्स ट्रेन करत आहेत. म्हणजे उद्या मानवी ज्योतिषांची गरजच नाही, ते तुमचाच डेटा मोफत वापरून तुम्हालाच भीती विकत आहेत. तुम्ही जी आर्थिक आकडेवारी मांडलीत तो एक अत्यंत स्ट्रॉंग मुद्दा आहे. पण तुम्ही पुन्हा त्या आकड्यांचा संबंध फक्त डेटाशी जोडत आहात. हा प्रचंड महसूल फक्त तुमचा डेटा विकून आलेला नाहीये, तो मानवीय असुरक्षिततेचं भांडवलीकरण करून आलेला आहे. कसं काय? संशोधनातून असे समोर आले आहे की आजकालचे तरुण, विशेषतः जेन झी आणि मिलेनियल्स, त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय या अल्गोरिदमवर आधारित घेत आहेत. अमेरिकेतील एका अभ्यासात असं दिसलंय की जवळपास 80% तरुण करिअरमध्ये कोणता जॉब घ्यावा किंवा लग्न कोणाशी करावं हे निर्णय घेण्यासाठी या ॲप्सवर अवलंबून आहेत. आणि भारतात ही परिस्थिती वेगळी नाहीये. हे खरोखर भयानक आहे. म्हणजे लोक स्वतःच्या आयुष्याचं स्टिअरिंग व्हील एका अल्गोरिदमच्या हातात देत आहेत. आणि तोच माझा मुख्य मुद्दा आहे. लोक स्वतःची निर्णय क्षमता, स्वतःची क्रिटिकल थिंकिंग या ॲप्सकडे गहाण ठेवत आहेत. जर उद्या आपण सर्व डेटा प्रायव्हसीचे कायदे 100% लागू केले तरीही लोक या ॲप्सवर जातील आणि त्यांच्या त्या जेनेरिक बार्नम विधानांवर विश्वास ठेवतील, कारण मुळात त्यांना स्वतः निर्णय घेण्याची भीती वाटते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हा प्रश्न मुळात तंत्रज्ञानाचा नसून तो संपूर्णपणे मानवी मानसिकतेचा आहे. अगदी स्पष्ट सांगायचं तर हो.
तंत्रज्ञान हे फक्त एक प्रभावी माध्यम आहे, पण या संपूर्ण प्रक्रियेच्या मुळाशी असलेला खरा आजार मानवी असुरक्षितता हाच आहे. विसरू शकत नाही की तंत्रज्ञानाने या मानसिक शोषणाला एका अतिशय भयंकर इंडस्ट्रियल स्केलवर नेऊन ठेवला आहे. आज तुमचा स्वतःचा फोन तुमच्यावर पाळत ठेवून तुमच्या भीतीचा पॅटर्न शोधत आहे. तेही खरंच आहे. आपण आजच्या चर्चेच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. माझ्या भूमिकेचा सारांश असा आहे की ॲस्ट्रॉलॉजी ॲप्स एक्सपोज्ड या अहवालाने दाखवून दिल्याप्रमाणे ही ॲप्स मूलतः डेटा संकलनाचे प्रगत अस्त्र आहेत. ते श्रद्धेचा मुखवटा वापरतात, पण प्रत्यक्षात तुमची खाजगी माहिती विकतात. म्हणून आज काळाची गरज ही आहे की आपण आपला डिजिटल फुटप्रिंट सुरक्षित ठेवला पाहिजे. जेव्हा ॲप इन्स्टॉल करता तेव्हा त्याच्या परवानग्या तपासा. गरज पडल्यास फेक डेटा वापरा. आणि माझ्या भूमिकेचा सारांश हा आहे की आपण फक्त प्रायव्हसीच्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकून पडू नये. हा प्रश्न मानवी विवेकाचा आहे. जोपर्यंत लोक बार्नम इफेक्ट आणि डिजिटल कोल्ड रीडिंग कसं काम करतं हे समजून घेणार नाहीत, तोपर्यंत ते अशा जाळ्यात अडकतच राहतील. डेटा प्रायव्हसी महत्त्वाची आहेच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे स्वतःचे क्रिटिकल थिंकिंग विकसित करणे. मला वाटतं या सविस्तर चर्चेअंती आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सूत्रावर नक्कीच सहमत झालो आहोत, आणि ते सूत्र अतिशय सोपं आहे. सामान्य आणि अस्पष्ट विधाने अधिक तुमचा स्वतःचा खाजगी फोन डेटा अधिक तुमचा कन्फर्मेशन बायस बरोबर चमत्कारिक वाटणारं भविष्य. हे सूत्र अतिशय चपखल आहे. जन्मतारीख आणि वेळ हे फक्त एक नाटक आहे. पडद्यामागे जे खरं काम चालतं ते युजरचा डिजिटल फुटप्रिंट आणि त्याचा स्वतःचा कन्फर्मेशन बायस करत असतो. होय, अगदी खरं आहे. आणि म्हणूनच शेवटी आम्ही श्रोत्यांना आवाहन करू इच्छितो, हे लक्षात ठेवा की तुमचं भविष्य हे पूर्णपणे तुमच्या कर्मांवर आणि तुम्ही वास्तवात घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून आहे. ते डेटा गोळा करणाऱ्या कुठल्याही अल्गोरिदमवर अवलंबून नाही. विज्ञान आणि तुमचा स्वतःचा विवेक वापरा. नक्कीच स्वतःचा विचार करायला शिका. माहितीच्या या युगात जागरूक राहणं हाच स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. आजच्या चर्चेतून आपण नक्कीच एका स्पष्ट दृष्टिकोनावर पोहोचलो आहोत. याच विचार करायला लावणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही चर्चा येथेच थांबूया. तुम्ही ऐकत होतात द डिबेट. तोपर्यंत सुरक्षित रहा, तुमचा डेटा जपा आणि जागरूक रहा.